आणि या बातम्या जाणून घेतल्यानंतर आता पवार व्हर्सेस पवार या राजकारणाच्या 9 बातम्या आपण पाहूया। मी एकटा सांगून अजित पवारांकडूनच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, आम्हाला भावनिक राजकारण करण्याची गरज नाही, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर। बारामतीमध्ये अजित पवार गटानं माझ्यासारखा तगडा उमेदवार आणावा, ते सांगतील ते ठिकाण, ते सांगतील ती वेळ, सुप्रिया सुळेंचं आव्हान। अजित पवारांचं वक्तव्य बाळबोध वाटलं, संसद रत्नवरून केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंचं उत्तर। जितेंद्र आव्हाडांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार असून त्यांनी काय बोलावं हे सांगण्याचा इतरांना अधिकार नसल्याचं शरद पवारांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंनी आव्हाडांवर केलेल्या टीकेला पवारांचं उत्तर। अजित पवार भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं, दादांनी घेतलेला निर्णय जनतेसह पवार कुटुंबालाही आवडलेला नाही। अजित पवार भाजपसोबत पदासाठीच गेले का, रोहित पवारांचा खोचक सवाल। अजित पवार गटाची नवी वेळ आता 4:20 रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा 420 असा उल्लेख। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात, पवार गटाच्या याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार। सुनेत्रा पवारांचा शिरूर दौरा, शिक्रापुरातील कार्यक्रमात सहभागी, पार्थ पवार शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। शरद पवार गट माढा लोकसभेची जागा लढवणार, शरद पवारांकडून स्पष्ट संकेत, सगळ्यांनी एकत्र काम केलं तर त्या मतदारसंघामध्ये अनुकूल निकाल घेऊ, शरद पवारांचं सूचक विधान।